सुप्रिया सुळे यांना पुरेशी संधी दिली। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली नसल्याचं सांगितलं होतं, मात्र सुप्रिया सुळे यांना पुरेशी संधी दिली गेली। बारामती हा सुरक्षित मतदारसंघ त्यांना देण्यात आला, नाहीतर सुप्रिया सुळे निवडून आल्या असत्या का, असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपस्थित केला। दरम्यान उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली। यापूर्वीही त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती। शक्य असतानाही सुप्रिया सुळेंना मी संधी दिली नाही, अशा पद्धतीचं सन्माननीय पवार साहेबांचं एक वक्तव्य आता चर्चेमध्ये आलेलं आहे। वास्तविक आवश्यकता नसताना सुप्रिया सुळेंना संधी दिली असं त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं, कारण त्यावेळेस वसंतराव चव्हाण यांचं अकाली निधन झाल्यानंतर पक्षाच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी संधी दिली जायची। अशा अनेक उदाहरणं आहेत। आपल्या सुमनताई पाटील असतील, रंजनाताई कुल असतील, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्या जागेवर संधी दिली गेली, परंतु इथं वसंतराव चव्हाण यांच्या मिसेसला संधी दिली नाही, त्यांच्या पत्नीला संधी दिली नाही, तर त्या जागेवर राज्यसभेवर सुप्रिया सुळेंना पाठवण्यात आलं। सुप्रिया सुळेंना त्यापूर्वी कसला अनुभव होता? कुठली ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती, कुठली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती, कुठली सार्वजनिक स्वरूपाची कामं त्या मतदारसंघामध्ये करत होते। पवार साहेब राज्यात मुख्यमंत्री असताना मतदारसंघामध्ये सगळी कामं अजितदादा त्यावेळेला सांभाळत होते। अनेकांना तो अनुभव आहे। पवार साहेब स्वतः अजितदादांकडे त्यावेळेला पाठवायचे। ही गोष्ट मान्य केली पाहिजे की पवार साहेबांनीच अजितदादांना ही संधी दिली आणि पवार साहेबांनीच सुप्रिया सुळेंना खासदारकीची संधी दिली। मग त्यांना मंत्री केलं नाही अशा पद्धतीची, मग खासदार केलं ही संधी नाही का? आणि त्याच्यानंतर पवार साहेबांचा बारामती हा सुरक्षित असलेला मतदारसंघ रेडीमेड हा सुप्रियाताईंना खासदारकी लढवण्यासाठी उपलब्ध करून दिला। जर त्या पवार साहेबांच्या कन्या नसत्या तर त्या कुठून निवडून आल्या असत्या? आल्या असत्या का त्या निवडून? नसत्या आल्या। बारामती सारखा एवढा मोठा मतदारसंघ ज्याला पवार साहेबांचं नाव आहे, तो मतदारसंघ केवळ त्यांची मुलगी आहे म्हणून त्यांना तो मिळाला रेडीमेड। त्यामुळे संधी दिली नाही आणि घेतली नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही। आगाथा संगमा यांना मंत्री केलं, मग त्यांना वाटत असेल की त्या जागेवर सुप्रियाताईंना करता आलं नसतं का? अहो, त्या आगाथा संगमाचे वडील एका संस्थापकापैकी एक होते ना, त्यांना तर द्यायलाच पाहिजे होतं एखादी संधी। आपल्या कोट्यातून प्रफुल्लभाई पटेल यांना दिलेली होती, मग त्यांच्या कोट्यातून त्यांना आगाथा संगमांना त्या ठिकाणी मंत्री केलं गेलं। त्यामुळं सुप्रियाताईंना संधी दिली नाही हे अत्यंत चुकीचं आहे। सुप्रियाताईंना पुरेशी संधी दिली गेली, पुरेसं नेतृत्व त्यांना दिलं गेलं।